कायम नाविन्याचा ध्यास, नवीन परीक्षेची आस, अशा पद्धतीने एमपीएससी मार्फत एक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत आणि यातच एक नवीन जाहिरात आली आहे, ज्यामध्ये अनुवादक मराठी आणि हिंदी गट क साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये पगार अतिशय चांगला दिसतोय आपल्याला, 35,400 1,12,400 पर्यंत पगार असू शकतो. या पदासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, निवड पद्धती आणि अर्ज करण्याचा दिनांक याबाबतचे डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चला तर बघूयात. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मराठी आणि हिंदी साठी अनुवादकच्या एकूण 7 पद, एकूण अर्ज जे आहेत ते मागविण्यात येत आहेत. यासाठी आपण जर प्रवर्ग निहाय याचा असं आरक्षण जर बघितलं, त्यामध्ये बघा अ जा साठी 1, अ ज साठी 2 आणि एकूण असे आरक्षित साठी 1 अशा पद्धतीने 3 जागा ज्या आहेत तिथं आहेत एकूण आरक्षित, आणि 4 पद बघायला मिळतात. त्यासोबत यामध्ये अनुवादक हिंदीसाठी जे आहे हे एकूण पद जे आहेत हे एकूण 3 पद इथं आपल्याला बघायला मिळतात. अशी 7 पदांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 30 ऑक्टोबर 2023 रोजी होतोय आणि शेवटचा दिनांक जो आहे 20 नोव्हेंबर 2023 रोजी हा डेट जे आहे ते संपत आहे. तर आपल्याला 20 तारखेच्या आधी जे विद्यार्थी यासाठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला 20 तारखेच्या आधी अर्ज करायचे आहेत. ठीक आहे, इतके डिटेल्स इथं आपल्याला करतात. अनुवादक मराठीसाठी जो ग्रेड पे आहे, वेतन श्रेणी जी आहे ES13 आणि साठी सुद्धा ES13 अशा प्रकारची ही वेतन श्रेणी जी आहे ही अनुवादक या पदासाठी देण्यात आलेली आहे. यासाठी वयोमर्यादा जर आपण बघितली तर किमान वय हे 19 ते खुला वर्ग म्हणजे ओपन साठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43, आणि मग त्यानुसार जर आपण बघितलं माजी सैनिक आणि आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठित अधिकारी यांच्यासाठी 3 वर्षाची सवलत आहे आणि दिव्यांगासाठी 45 ही वयोमर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा जी आहे स्टँडर्ड फॉर्मॅट एमपीएससीचा आहे त्याप्रमाणेच आहे. ओके, आणि आता शैक्षणिक अर्हता खरं तर इथं महत्त्वाची ठरते. शैक्षणिक अर्हता या अनुवादक पदांसाठी काय आहे ते आपण बघूयात. यामध्ये बघा अनुवादक मराठीसाठी पोजेस डिग्री अलॉंग विथ द मराठी सब्जेक्ट, हॅव पास्ड विथ द इंग्लिश और कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲटलीस्ट 1 year ऑफ द 3 years डिग्री कोर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची सर्वसाधारणपणे काय बघा मराठी आणि त्यासोबत इंग्लिश मध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. त्यासोबत हिंदीसाठी सुद्धा पोजेस डिग्री अलॉंग विथ द हिंदी सब्जेक्ट, हिंदी सब्जेक्ट मध्ये तुमची डिग्री असेल. हॅव पास द इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲटलीस्ट इन 1 year ऑफ द 3 years डिग्री कोर्स ऑफ द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीच्या हा शैक्षणिक अर्हता या पदांसाठीची आहे. आणि प्राधान्यशील अर्हता म्हणजे प्रायोरिटी कोणाला दिली जाईल, प्राधान्यक्रम आहे प्रोव्हाइडेड दॅट द प्रेफरन्स शॅल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू possess degree in the law along with the qualification mentioned in the sub clauses 1 and 2. या 1 and 2 मध्ये ज्यांचा असेल आणि त्यासोबत लॉ ची डिग्री असेल अशा विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जे आहे देण्यात आलेला आहे. शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातच्या अनुसरून अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. ठीक आहे, अपियर चालणार नाहीत अशा पद्धतीनं आपल्याला इथं दिसतंय. ठीक आहे, या सोबत या अर्ज करण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स हे PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत आणि ते स्टँडर्ड डॉक्युमेंट्स खरं तर आपल्या सर्व परीक्षांसाठी आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट किंवा जी 10वीची सनद आहे त्या सनदेच्या बाबतीतली PDF आपल्याला जी साईज आहे फाईलची 50 ते 500 KB पर्यंतची ही साईज असते, त्यामध्ये करायची आहे. वयाचा पुरावा म्हणून सुद्धा ती चालू शकते. शैक्षणिक अर्हता इत्यादी जे पुरावे तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा म्हणजे तुमचे जे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट हे जे आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यासोबत EWS कॅन्डिडेट साठी त्याबाबतचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिलियर महत्वाचं आहे, अद्ययावत म्हणजे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर जे आहे तिथे आपल्याला अपलोड करायचं आहे. PDF फाईल मध्ये अपलोड करायचं आहे. 50 ते 500 KBच्या बिटवीन त्याची साईज असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पात्र दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक, आरक्षणाकरता पात्र असलेला अनाथ विद्यार्थी आणि खेळाडू असे जे काही राखीव आहेत त्यांनी ते संबंधित कागदपत्र तिथे PDF स्वरूपामध्ये त्यांनी अपलोड करायचे आहेत. महिलांसाठी सुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे अधिवास प्रमाणपत्र, हेच डोमासाईल. हे डोमासाईल ज्यांना रिझर्वेशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी इथं कंपल्सरी आहे. SSCच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, SSCचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचे SSCचं सनद आणि तुमचं इतर डॉक्युमेंट यांच्या नावामध्ये जर बदल असेल तर त्याबाबत तुमच्याकडे जर महिला असतील तर महिलांच्या नावामध्ये बदल होतो लागणार. ठीक आहे, मग त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा मग
जर दुसरं काही कारणास्तव झालं असेल तर त्याचं ॲफिडेव्हिट किंवा गॅझेट असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय, परत एकदा 10वीची सनद जी आहे इथं चालून जाते, त्यावरती मराठी विषय असला पाहिजे. जे सीबीएसई पॅटर्नचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. त्यासाठी तुम्ही इन्फिड अकॅडमीची करा, आम्ही सर्व माहिती देऊ. काय करता येईल, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असेल आणि त्यासोबत शासकीय कर्मचारी यांच्याकरता वयोमर्यादेमध्ये जर तुम्ही दावा करत असाल, सवलत मागत असाल, त्याबाबतचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स आणि जे एक्झाम फी आहे इथं 394 रुपये साठी आणि 294 रुपये साधारणतः मागास वर्ग आणि जे रिझर्वेशन मध्ये आहेत त्या सर्वांसाठी ते 94 रुपये अशी आहे आलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इन्फिड अकॅडमीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये येत आहेत त्यासाठी एक एमपीएससी गॅजेटेड स्पेशल फोकस प्रिलिम बॅच सुरू करतोय. त्यामध्ये संकल्प बॅच ह्या त्या बॅचचं नाव देण्यात आलेलं आहे. या बॅच मध्ये महाराष्ट्रातील तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक आपल्याला अवेलेबल होत आहेत मार्गदर्शनासाठी. आणि ही जी बॅच आहे 20 नोव्हेंबरला सुरू होते आणि नंतर लगेचच बॅचचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. यासाठी 9260018181 किंवा 8530121002 9699897070 या नंबरवरती संपर्क करा. आणि त्यासोबत जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर इन्फिड अकॅडमी पत्रा मारुती चौक नारायणपेठ पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष विजिट करा. त्यासोबत आपण एक ध्येयवर्दी या नावाने बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅच मध्ये महाराष्ट्रामध्ये पीएसआय पदी दुसऱ्या क्रमांकाने निवडले गेलेले निर्मल कुमार भोसले आपल्याला या सर्व तज्ञ मार्गदर्शकांसोबत मार्गदर्शन करत आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बॅच सुरू आहे. त्याच्यासाठी ऍडमिशन जे आहेत ते सुरू आहेत. त्यासाठी सुद्धा त्या दिलेल्या नंबरवरती पुण्यामध्ये असाल तर इथे व्हिजिट करा. तर त्या आणखीन एक महत्वाचं, आपण इन्फिड प्रयास या नावाने टेस्ट सिरीज सुरू केले. केवळ 299 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज, त्यामध्ये 5 टेस्ट अवेलेबल आहेत. आणि आता ज्या परीक्षा तुमच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत कंबाईनच्या, त्यासाठी ही टेस्ट सिरीज जी आहे. तर तुम्हा सर्वांना या सर्व परीक्षांसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.